बॅट्समन आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्या. मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग लागलेली आहे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मंथनजी माई सर मॅन फ्रॉम भोपर आणि शशांकजी पाटील सर मॅन फ्रॉम संदप एस पी पॅनलचे नामांकित दोन पंच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. तर सर सामन्याला आपण सुरुवात करूया. येस पंच, सामना 4 षटकांत असेल कारण दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. आदरणीय दत्ताबुवा थोरवे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मॅचचा झाली सुरुवात. तेजस स्ट्रायकिंग एंड वरती पहिलाच बॉल दूर ठेवला गेला. अभय फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईट बॉल. रोहितला आपण पाहतोय फ्रंट लाईन बॉलर या संघाचा. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरीतील पहिला 5वा सामना. यावेळेसचा फटका हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, बॉल इज इन सेफ हँड्स. चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसवला. भाया मात्रे उसाटणे झेल टिपला. विकेटचं बदन. धक्का क्रमांक पहिला लागला. बॅटिंग करत असताना टीम भालगाव बोला. भाल म्हटलं तर आमचे समालोचक मित्र भागेश म्हात्रे भालगाव, वेलवेट व्हॉइस ऑफ मलंगड यांच्या देखील शुभेच्छा येतात. परी बीट्स स्वागत आहे भागेश म्हात्रे. आपले देखील ऑनलाईन आम्हाला जोडले जातात, ते देखील ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. विकेटसाठी आता मात्र चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप करावी लागेल. डाव सुरू सध्या पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. स्क्वायर द विकेट. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं चेंडूला. चेंडू चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चला, आमचे सगळे स्वयंसेवक, लहान लहान जे स्वयंसेवक होते त्या सर्वांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच. व्हॉलेंटियर्स, आयवा कॅचसाठी कूलर आहे, त्यामुळे जर जो जास्त आयवा कॅच घेईल आमच्या व्हॉलेंटियर मधून त्याला कूलर आहे, त्यामुळे मैदानाच्या बाजूला आपण थांबा, विनंती आहे. रोहित खोला टाकला. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतो. यॉर्क लाईन चेंडू. स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणे विरुद्ध भाल ब मध्ये ही लढत आपण पाहत आहोत. भालगाव संघाचा विचार केला तर ते देखील पहिला सामना जिंकून इथे आलेले आहेत.
और यार हलक्या हातानं ऑन साईडला नटरा स्टाईल मध्ये खेळायचा होता. डायरेक्ट हिटची गरज आहे. रोहित बॉल गॅदर केलं होतं पण लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल रोशन फराड आम्हाला अपडेट करतात. 7 धावा सध्या धावपटलावर. 7 अबाउट. हो यावेळेस अष्टवध्वस्त बेल्स ऑफ त्रिफळाचे दांडी गोल. फलंदाज बाद. माकवती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज शागी पाटील सागर पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. मॉडर्न डे क्रिकेट मलंगड परिसरातील अनेक अशा अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडूसाठी आयडल म्हणून शॅगीला आपण पाहत असतो आणि सध्या तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. शॅगीच्या नावावरती देखील विक्रम राहिलाय कारण रोशन अगदी आपण पाहिले तर त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 9 टू व्हीलर बाईक पटकावणारा हा खेळाडू आपण पाहत आहोत. सागर पाटील उसाटणी. बरोबर यार यावेळेस आगळा वेगळा फटका खेळला गेलाय पण डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे त्याला अनुसरून गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रोहितनं पहिला स्पेल चांगला हाताळला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा त्याने खर्च करू दिला नाही. कोणत्याही प्रकारच्या स्वरूपामध्ये त्यानं महागडी गोलंदाजी केली नाही. 2 स्पेल मागील मॅचमध्ये देखील आपण त्याचे पाहिले. फार अफलातून कामगिरी आज रोहित करतो. त्याच वेळेला कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर उसळणे टीमसाठी लास्ट मोमेंटला बॅटिंग करत असताना नितीन पाटीलला आपण पाहिलं. यावेळेस सफिशियंट पनिश पॉइंटला क्षेत्र खाली ते निवडलं. बॅकवर्ड पॉइंटला टर्न झालाय. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वळतोय. पुढचा बॉल. ही लाईन महत्वाची होती. मिस टायमिंग. बॉल मध्ये मोठा मासा जाळ्यात सापडतोय की काय? येस डेफिनेटली बट कॅच केले ड्रॉप. सागर पाटील सोपा झेल इथे मात्र त्याने ड्रॉप केलाय. जीवनदान तर मिळालंय पण त्याच वेळेला एक धाव देखील पूर्ण झाले. आणि रोशन अगदी आपण पाहिलं की मॉर्निंग सेशनला कॅच ड्रॉप जेव्हा गोरपे टीमने केली त्यांना मॅच देखील गमवावी लागली. सो कॅचेस फार महत्वाच्या आहेत बिकॉज स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. यावेळेस समोर खेळला गेलाय. फटका चांगला मिड ऑफ मधून मागे आलाय. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफला 2 धावांचा अवधी आणि 2 धावा मिळतील देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आता आपण पाहत आहोत एकंदरीत 15. विकेट हॅट्रिक साठी विजेता कोळेकर यांच्या वतीने आपण पाहिलं तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. कारण स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर
प्रतिष्ठान या नावाने संघ खेळतो आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. या वेळेस एक्झॅक्टली काय करायचं होतं बॅटरला, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. दिलस्कूप करायचं होतं खरं तर, पण दुविधा मनस्थितीमध्ये ते आढळले. शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांना कळालं नाही की एक्झॅक्टली काय करायचंय. डॉट बॉलची समाप्ती. बॉल तयार. रिव्हर्स खेळला यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल आणि आणखीन एक कॅच केले ड्रॉप. 2 कॅचेस ड्रॉप केल्यात. मॉर्निंगला एकाच मॅच मध्ये 3 कॅचेस ड्रॉप होताना आपण पाहिल्या टीम गोरपेच्या माध्यमातून. आणि आता स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणे मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा चुका होतात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आपण पाहत आहोत. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाही. षटक्रमांक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते दुसरं आफ्टर सेकंड ओव्हर. धावसंख्या धावपटलावरती 18, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भाल ब. आदरणीय जितेश शेठ मस्कर यांचं देखील इथं आगमन झालेलं आपण पाहतो. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्यांच्या वतीनं आम्हाला ऑल ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्या गेल्यात. श्रीराम मस्कर बुलेट टुर्नामेंट खरं तर जे अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक. वेलकम, स्वागत आहे आपलं. कारण रोशन बुलेटची स्पर्धा म्हटली तर ती नेहमी आपण पाहिलं तर मोस्ट अवेटेड टुर्नामेंट असते आणि ओळख आहे या पाले गावाची बुलेट टुर्नामेंट. यावेळेस मात्र आपण पाहतो फटका फर्स्टला विकेट मिळू शकते. येस डेफिनेटली यावेळेस कोणती चूक करणार नाही. संकेत पाटील बॉल खाली येतात. विकेटचा बदल धक्का तिसरा, 18 ला 3 भालगाव. राज, नक्की तुम्ही मॅच साठी आलात की पिकनिकला मला आता कळायला मार्ग नाहीये. आल्यापासून एकही खेळाडू थांबत नाही, शो दिली नाही कोणीच. कार्यक्रम सुरूच आहे. सध्या शुगर कॅन ज्यूसचा आनंद घेतात. 18 धावा, 18 ला 3. यावेळी देखील आपण पाहतोय बॉलर्स बॅक खेळायचा होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये काय क्विक रिफ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात. वाव, व्हॉट अ कॅच. अविश्वसनीय, अप्रतिम झेल आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक आहे विजेता कोळीकरांच्या माध्यमातून. कारण त्यांनी पुरस्कृत केल्या संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय बाळाराम शेठ कोळीकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणे. परत यार, ओ यावेळेला यष्टी उखडली अक्षरशः. विकेट हायट्रिक संपादित करणारा आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग मार्क विशाल पाटीलनं हा कारनामा केला, इतिहास रचला या क्रीडांगणावरती.
पालेगाव चषकाच्या स्पर्धेमधील आजच्या या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामधील विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज ठरलाय तो विशाल पाटील. व्हॉट बॉलिंग. आदरणीय विजयजी कोलेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2000 कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जमा झालेले आहेत. कारण स्वर्गीय वाराम शेठ कोळेकर यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी लावलं होतं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ते पारितोषिक जमा झालेलं आहे. विशाल पाटीलला ते पारितोषिक दिलं जाईल. अठरा धावा दाफलकावर. पुढील बॉल ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. बट डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन आहे. थोडा लेझी अप्रोच दाखवला तिकडे शॅगीने. नितीनला आपण तिकडे पाहतो ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. येस, शरीर यष्टी अगदी सेम आहे. रोशन अगदी आपण पाहिलं तर प्रथम निदर्शनात त्यांच्या देखील आलं की सागर आहे. पण इकडे मात्र आपण पाहतो एक चोरटी धाव 22 स्वरूपात दिवसा डवळ्या या एका धावेची चोरी केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आता 21-21. यावेळेचा बॉल बॅट चेंज. हो, शॉर्ट थर्ड. गुड एफर्ट. ऋतिकला आपण तिकडे पाहतोय. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. वा ऋतिक, अफलातून एफर्ट्स. आणि अगदी आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी जरूर मी म्हणेन ऋतिकनं 3 धावा तब्बल वाचवल्यात. षटक क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि विकेट हॅट्रिक संपादित करणार आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला गोलंदाज विशाल पाटील. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22-5. बरोबर तयार होतोय आता बॉलिंग मार्क मध्ये. लास्ट ओव्हर आता याची जबाबदारी संकेत पाटील वरती सोपावली आहे. बॉलर तयार. हिट विकेट, हिट विकेट, हिट विकेट. फलंदाज बाद आहे. षटकार जणू काही ठोकला होता पण हिट विकेट झालेले बॅटर.
ना सोनू बांगर मनावर घेतली गोष्ट. बॉल तयार. हो, शरीरभेदी शरीराचा अगदी वेध घेणारा चेंडू आपण पाहत आहोत. बॉडी लाईन मध्ये जोरदार आदळलाय चेंडू. सोनू बांगर अगदी आपण पाहिलं तर हँडसम कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. चॉकलेट बॉय ऑफ मलंगड अंबरनाथ. मराठी आणि हिंदी भाषेमध्ये जबरदस्त प्रभुत्व आहे आणि प्रसाद खर तर भाग्यवान यांचे गुरु आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा संकेत पाटील बॉलिंग मार्क वरती. पुढील चेंडू घेऊन रायटी बॅटर ऑन स्ट्राईक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपण पाहतोय ते क्रीज सोडून बॅटर देखील निघालाय. विकेटच्या पतन दरम्यान आणखीन एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हिज गॉन. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. उसाटणे संघाच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज माघारी परतू शकतो. येस, डेफिनेटली गुड कॅच. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. अगदी आपण विचार केला तर विकेट संपादित केले गेले ते 3 आणि मेडन षटक हाताळण्याचा हा विक्रम खऱ्या अर्थानं नोंदवलाय तो विशालनं. क्या बात आहे. विशालसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण संकेतला आपण पाहिलं यापूर्वी विशालनं विकेट हॅट्रिक घेतली आणि आता संकेत पाटीलनं इतिहास रचला या क्रीडांगणावरती आणि मेडन षटक निर्धाव षटक हाताळण्याचा हा कारनामा केलाय. म्हणजे 2 गोलंदाजांनी आज इथे विक्रम रचलाय. एक विशाल पाटीलने हॅट्रिक घेण्याचा आणि त्याच वेळेला संकेत पाटीलनं निर्धाव षटक मेडन षटक हाताळण्याचा हा विक्रम केला या स्पर्धेमध्ये. आदरणीय विलासजी खरे यांचं देखील आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. आदरणीय विलासजी खरे साहेबांचे इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं पालेगाव चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि संकेत पाटील यांची व्हिडिओ ओमसा MTC लाईव्ह वाहिनीवरती आलेली आहे. आपण जाऊन नक्कीच पाहू शकता. त्यानं मेडन षटक हाताळण्याचा कारनामा हा विक्रम त्याने या पालेगाव चषकामध्ये नोंदवला आणि संकेत पाटील यांची व्हिडिओ अगदी आपण पाहिलं तर YouTube वरती रोशन फराडेने अपलोड केलेली आहे. त्याच वेळेला विशाल पाटील यांची देखील हॅट्रिकची व्हिडिओ देखील YouTube वरती अपलोड होणार आहे.
तर चला सामना सुरू करायचा लगेच. अवघ्या 24 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज विनोदचं स्वागत केलंय. वा भाई वा. आल्या आल्या आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संकेत पाटीलनं षटकार ठोकलाय. वाह क्या बात है. फॉर्म इज टेम्पररी क्लासेस परमनंट म्हटलं तर क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. थ्रू दी कव्हर. व्हॉट फॅन्टॅस्टिक आउटस्टँडिंग ब्रिलियंट स्ट्रोक. चौकार. दोन्ही व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. अगदी आपण पाहिलं तर विकेट हायट्रिक आणि त्याच वेळेला मेडन षटक विशाल पाटील संकेत पाटील यांच्या व्हिडिओज युट्यूब वरती ओमसा MTC लाईव्ह वर तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता. वेळ जास्त घेऊ नका. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण तयार राहा. लगेच टॉस देखील केला जाईल लक्षात ठेवा. आयोजकांची सूचना इथे आलेली आहे. क्या बात आहे. आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला दिशादर्शक बनलाय. बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. 24 करायचे होतात. 14 धावा धावफलकावरती पहिल्या 3 बॉलवरती ते अंकित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण इकडे मात्र आपण पाहिलं तर त्यानंतर आणखीन एक चौकार. यावेळेस देखील आपण पाहतोय खोला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. टू क्रशिंग बॉल थेट शूज वरती जाऊन आदळलाय चेंडू. आणि यस पंचांनी बोट मात्र वर केलंय. विकेटचं पतन दरम्यान मैदानामध्ये फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय. मला वाटतं भाया मात्र एक चांगला विकल्प बॅटिंग साठी. पण ऋतिक गेल्यात. बघा लहान लहान मुलं सोनू बांगर यांचे सगळे शूटर आहेत. आणि अगदी आम्ही इथे नाव लिहितोय. लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी जास्त बॉल आता इथून पुढे आणून देतील त्यांच्यासाठी एअर कूलर इथे असणार आहे. यावेळेस काय घडलंय. वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका. फिल्डर तैनात आहेत. वलटच कॅच. ऋतिकला मैदान सोडावं लागेल. ही इज गॉन. फिनिश करेल तोच त्याचा मनसुबा होता. पण फटका फसला थोडा. तरी देखील टाळ्या वाजवत आहेत बघा ऋतिक साठी. क्या बात आहे. सागर शॅगी स्ट्रायकर एंड वरती. भाया मात्र उसाटणे गेलेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या नॉन स्ट्रायकर एंड वर.
आणि सर्वाधिक जास्त वेळा नॉट आउट राहण्याचा विक्रम देखील भाया मात्रेच्या नावावरती राहिलाय या यंदाच्या हंगामामध्ये. सगळे आता अगदी आपण पाहिलं तरी व्हॉलेंटियर देखील तैनात झाले आहेत. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, अफलातून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या 20 झालेल्या आहेत. विजयासाठी आता फक्त 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 धावांची गरज. बॉलर तयार, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये कव्हरला बॉल चाललाय, सिंगल मिळेल. 21 झालेल्या आहेत. दाफलकावती दुसरीचा प्रयत्न नसेल. विशालने काय कमालीची गोलंदाजी केली. संकेत पाटीलने इतिहास नोंदवला. मेडन षटक, त्याच वेळेला विकेट रायट्रिक देखील विशाल पाटीलने संपादित केले. म्हणजे गोलंदाजी अटॅक स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणेचा प्रचंड दमदार राहिलाय. वाह, क्या बात है. भाया मात्रे फिनिशेस ओपन स्टाईल. भाया मात्रेने सामना संपवला. काम तमाम. मॅच फिनिश. जिंकलाय सामना स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम 11 उसाटणीनं. वेलप्लेड, अभिनंदन. येस विशाल, आपण या विशाल प्रथमतः 2000 रुपयांचं पारितोषिक स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकरांच्या स्मरणार्थ. अगदी आपण पाहिलं तर विजयदादा कोळेकर संकेत पाटील सामनावीर असेल. मेडन षटक हाताळला आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग देखील तुफानी केली. आदरणीय विलास शेट्ट यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच विलास शेट्टी. आपण आदरणीय विलास शेठ यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. संकेत पाटील सामनावीर आपण पाहतोय, ज्याने मेडन षटक हाताळण्याचा विक्रम नोंदवला आणि बॅटिंग करताना सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे खुला केला. 18 धावांचं योगदान. आणि विजय शेठ कोळेकर स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर यांच्या स्मरणात त्यांच्या वतीनं 2000 रुपयांचा प्राइज आहे. विशाल पाटील उसाटणे ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली, त्यासाठी आपण पाहतो हे पारितोषिक असणार आहे. विजयदादा कोळेकर यांच्या वतीनं ते पारितोषिक आहे.